माळावर सरपण गोळा करायला आलेली इंदू माळावरलं सौंदर्य निहाळत होती. फुलांनी गच्च लगडलेल्या त्या झाडाने जणू तिला मंत्रमुग्ध केलं होतं. अगं इंदी, आता भारा बांधणार आहेस की असंच भूतासारखं बघत बघणार आहेस? नरड्याला कोरळ पडलीये, घरी जायचं नाही का? तिच्यासोबत आलेली तिची मैत्रीण रखमा, जिने आपलं सरपण बांधलेलं होतं, इंदूकडे पाहत ती बोलली, नाही ग रखमे, आता तीच मावळीस तर इथंच बसणार आहे. आपले पांढरे शुभ्र दात दाखवत खट्याळपणे हसत इंदू बोलली. हसताना तिच्या गालावर पडणारी खडी तिच्या सौंदर्यात भर घालत होती. पाणीदार डोळे आणि रेखीव नाक चेहऱ्याचं सौंदर्य वाळवत होतं. तिने सरपण बांधण्यास सुरुवात केली. सूर्य अगदीच माथ्यावर आलेला होता. पाहावं तिकडे रणरणत ऊनच ऊन होतं. पावसाळ्यात हिरवा शालू पांघरणारं हेच माळ पाहिलं की मन प्रफुल्लित व्हायचं. आणि आता मात्र विश्रांती घ्यायची म्हटलं तरी मोजकीच झाडे, पानाने बहरलेली ओसाळ झालेलं माळरान एखाद्या विधवेच्या कपडासारखं भासत होतं. याच माळाच्या कुशीत 150-200 उंबरे असलेलं कुरणवाडी, हे गाव दगडा मातीचं, घर शेणानं सारवलेल्या भिंती, मोजकी जुन्या बांधकामाची काही भक्कम घरे. रखमा आणि इंदूने सरपण डोक्यावर घेतलं आणि गावाचा रस्ता धरला. माळावरून गावातील घरे स्पष्ट दिसत होती. गावाच्या बाजूला असलेला साठवण तलाव, ज्यात मुबलक पाणी होतं, गावाच्या मध्यभागी असलेलं मारुतीच्या मंदिराचं शिखर आणि त्यावर शोभणारा कळस अस्पष्ट दिसत होता. इंदी, अगं ताण लागलीये, पांधीच्या वाटेने जाऊ म्हणजे लवकर घरी जाऊ. रखमा बोलली तशी इंदूनं चमकून तिच्याकडे पाहिलं. रखमे, अगं येडी झालीयस का? आईनं काय सांगितलंय? त्या वाटेनं जायचं नाही. अगं भर लय येळ लागेल दुसऱ्या वाटेनं. तसं इंदूलाही तहान लागली होती. नाही हो म्हणत शेवटी तीही तयार झाली. माळाचा उतार उतरून दोघीही आता पांद्याच्या रस्त्याला लागल्या. चालताना पायाखाली येणाऱ्या वाळलेल्या पानांचा करकर होणारा आवाज वातावरणातील शांतता भंग करत होता. त्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच थकवा जाणवत होता. तहानेने घसा कोरडा पडला होता. गावापासून काही अंतरावर गावातला मसणवाटा होता. पांदीची वाट संपल्यावर मसणवाट लागे. रखमा पुढं पुढं चालत होती. इंदू काही अंतरावर होती. मसणवटा जवळ येत होता तशी रखमाची पावले मंद होत होती. गावातील लोकांकडून ऐकलेल्या भूताखेतांच्या गोष्टीमुळे तिला भीती वाटायची. आता ती स्मशानाच्या अगदी काही अंतरावर होती आणि ती तिथेच थबकली. इंदू आता तिच्या जवळ आली होती. रखमे, अगं अशा जागी थांबायचं नाही. आईनं काय सांगितलं आहे? इंदू एकदम दबक्या आवाजात बोलली. तशी रखमा चालू लागली. इंदू आता रखमाच्या पुढे होती आणि रखमा मागे. भर दुपारची वेळ. त्या दुपारच्या त्या उन्हात त्या स्मशानात गूढ शांतता होती. जागोजागी प्रेतांना जाळलेल्या जागा राखीने पांढरट झाल्या होत्या. गावातील लोक दिवसासुद्धा एकट्याने फिरकायचे नाहीत, कारण त्या स्मशानात देवाच्या नावाचे भूत फिरत असते असे अनेक लोकांचे म्हणणे होते. देवाचार म्हणजे लग्न झाल्यानंतर अल्पावधीत जो मरतो तो देवाचार होतो व ते गावासुखात फिरत राहते असे काही वृद्ध लोक म्हणत. गावातील काही लोकांनी त्याला फिरताना पाहिल्याचा दावा केला होता. निखाऱ्यासारखे डोळे, तोंडातून लावणारी जीभ, तीक्ष्ण नखे, असा काळाकुट्ट देवाचार असे वर्णन लोक करीत. रखमीनं इकडे तिकडे न पाहता चालण्याचा निश्चय केला खरा, पण तरीही ती चोरट्या नजरेने स्मशानाकडे पाहण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या कानावर लपलप कोणीतरी काही खात असल्याचा आवाज आला आणि तिने न राहून तिकडे पाहिलं. तिला स्मशानात कोणीतरी पाठमोरं बसलेलं दिसलं. एक धिप्पाळ आकृती, अंगावर चादर पांघरलेली होती. ती व्यक्ती काहीतरी खात आहे असं जाणवत होतं. ते चित्र पाहून रखमीचे डोळे विस्फारले, अंग थरारलं, पायातलं त्राण गेल्यागत झालं. तरीही तिने उसना अवसान आणलं. ती झपाझप पावले उचलू लागली. ती इतक्या वेगाने चालू लागली होती की आता इंदूसुद्धा मागे पडली होती.
आणि रखमीनं घर काढलं. इंदूला आश्चर्य वाटलं की ही इतक्या वेगाने का गेली. इंदू मात्र इकडे तिकडे न पाहता सरळ चालत होती. रखमी दुपारी आल्यापासून जणू चलबिचल झाली होती. दिवस मावळतीला आला होता आणि ती खाटेवर आडवी झाली होती. तिला झोप लागली. झोपेतही ती बळबळत होती. तिची आई फुलाबाई कामावरून घरी आली आणि तिने पाहिलं. अगं पुरी, संध्याकाळ झालीये, कशापायी झोपलीस? या वेळेला झोपू नये. गावात दिवे लागण झाली होती. तिच्या आईनं चाचपून पाहिलं. रखमाचं शरीर तापाने फणफणत होतं. पोरीला उन्हातानाचं पाठवू नगं म्हटलं, पण म्हाताऱ्याचं ऐकतंय कोण? रखमीचा आजा आबाजी सुनेवर खेकसला. इंदूच्या आई वडील गावालगतच असलेल्या वीटभट्टीवर काम करीत. इंदू तिच्या शेजारी राहायची. तीही तिच्या घरी आली होती. रखमीची अवस्था पाहून तिलाही काळजी वाटू लागली. आई रागावेल म्हणून रखमीनं आपण कोणत्या वाटेने आलो हे आईला सांगितलं नव्हतं. रखमीची आई फुलाबाईने इंदूला विचारलं. तेव्हा इंदूने सांगितलं की त्या दोघी स्मशानाच्या वाटेने आल्या. आता मात्र फुलाबाईच्या कपाळावर आट्या उमटल्या. तिने रखमीच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवली आणि इंदूला तिच्या जवळ बसायला सांगून पायतान घालून तळक बाहेर पडली. गावातील वरच्या आळीत ती आली होती. तिथे एक झोपडीवजा घर होतं. सुब्रामाय आहे का घरात? तिने आवाज देताच घरातून एक वृद्ध महिलेचा आवाज आला. कोण हाय? आत एक 70 ओलांडलेली, कपाळावर ठसठशीत कुंकू लावलेलं लुगड्यातील बाई बसली होती. या वयातही तिचे कान अगदी तेज होते. पोरीला लय ताप भरली या, झोपूनच आहे. म्हातारीने उठून पायात चप्पल घातली आणि काठी घेऊन झपाझपा फुलाबाई सोबत चालू लागली. म्हातारपणामुळे वाकून चालत होती, पण तिचा वेग कमालीचा होता. इंदूने रखमाला उठून बसवलं. सुभ्राने दिवा पेटवला. ज्वारीचे दाणे पसरवले. त्यात दिवा ठेवला आणि ती काहीतरी पुटपुटली. सुभ्राच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. तशी फुलाबाई आणि रखमा तिचे भाव टिपत होत्या. थोड्या वेळाने स्वप्नातून जागी झाल्यासारखी सुभ्रा म्हणाली, तिनं पिठाचं मुटकं तेल लावून पिवळा भात आणि भाकरीचा तुकडा उतरून टाक, असे म्हणून सुभ्राने रखमीच्या कपाळावर विभूती लावली. फुलाबाईने तिच्या हातावर 5 रुपये टेकवले. सुभ्रा आल्या पावली निघून गेली. सकाळची सूर्याची कोवळी किरण कुर्णवाडीवर पडली होती. लोकांची कामाची लगबग सुरू झाली होती. गावाबाहेर मंदिर असलेल्या भैरोबाची जत्रा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली होती. त्यामुळे गावात उत्साहाचं वातावरण होतं. जत्रेला 4 दिवस राहिलेले होते आणि कामासाठी व्यवसायासाठी शहरात गेलेली मंडळी गावाकडे परतत होती. 2 दिवस आनंदाने राहून भैरवाचा आशीर्वाद घेऊन ही मंडळी परतत. त्याचबरोबर वाडीतील लोकांचे पाहुणेही जत्रेला येत. पंचक्रोशीमधील सर्वात मोठी जत्रा कुरणवाडीत भरत असे. वाडीत भैरवाच्या आरतीचा मान हा दरवर्षी एका कुटुंबास भेटत असे. या वर्षी तो मान गावातीलच रंगू सावकाराला व त्याच्या पत्नीला भेटला होता. आरतीच्या मानकऱ्याच्या हातूनच पहिला भोग भैरवाला चढत. मग गावातून पालखी निघे आणि दुसऱ्या दिवशी जत्रा भरायची. देवसराच्या विषयी गावातील लोकांच्या मनात प्रचंड धास्ती होती. जत्रेच्या रात्री आरतीच्या मानकार्यास देवचराला घास द्यावा लागत असे आणि पुढील वर्षभर त्याच कुटुंबाने दर अमावस्येला देवचाराचा घास द्यायचा, अशी गावाची प्रथा होती. गावाच्या बाजूला असलेल्या नदीपलीकडे पिंपळाचे विस्तीर्ण झाड होते. देवाचाराची ती जागा आहे असे लोक मानीत आणि त्या झाडाखाली दर अमावस्येला घास ठेवला जाई. तिकडे दिवसासुद्धा कुणी फिरकत नसे. देवचाराचा घास चुकवणे म्हणजे साक्षात मृत्यूला आव्हान देणे. त्याचा नैवेद्य चुकल्यास त्याचे परिणाम त्या कुटुंबासोबतच संपूर्ण गावाला भोगावे लागत. त्यामुळे देवचाराचं नैवेद्य अगदी न चुकता झाडाखाली ठेवावा लागत असे. ज्याने घास दाखवायचा आहे तो सुभ्राकडे जाई आणि सुभ्रा देवचाराने कोणता नैवेद्य मागितला आहे ते सकोन पाहून सांगत. एके वर्षी आरतीचा मान गावातीलच पंडू सुताराला मिळाला होता.
पंडूसूत्रानं न चुकता देवचाराला घास दाखवला होता. त्याचा घास मांसाहारी असायचा. अख्खा पोकळ पिंपळाच्या झाडाला बांधलं जायचं किंवा कधी कोंबड्या ठेवल्या जात. पण एका अमावस्येला पंडूसुताराचं नैवेद्य चुकला आणि 2 दिवसांनी त्याचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. तेव्हापासून नैवेद्य चुकवण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. जत्रा 2 दिवसावर आली होती. सकाळचे 9 वाजले होते. शहरातील रस्त्यावर वर्दळ होती. पाठीवरची बॅग आवरत भरत बस स्टँडकडे निघाला होता. एसटी स्टँडवर माणसांची वर्दळ होती. जो तो एसटीची वाट पाहत होता. भरतने एकवार हातातील घड्याळाकडे पाहिलं. वेळेनुसार तर बस लागायला हवी होती. एवढ्यात भरतच्या चेहऱ्यावर सुखद भाव उमटले. कुरणवाडीला जाणारी एसटी बस फलाटावर लागलेली होती. सकाळी 9 आणि संध्याकाळी 5 अशा या वेळेत 2च वेळा एसटी कुरणवाडीला जात असे. एसटीच्या खिडकीतून सूर्याची किरणे आत डोकावत होती आणि गावाकडील आठवणींनी भरतच्या मनात गर्दी केली होती. गाव म्हणजे शेवटी जिव्हाळ्याचा विषय. कंडक्टरच्या आवाजाने तो भानावर आला. त्याने पॅन्टच्या खिशातून अलगद पॉकेट काढलं आणि कुरणवाडी 1 मिनिट नोट टेकवली. त्याच्या पॉकेटमध्ये आणखी काहीतरी होतं. ते पाहून त्याच्या मनात आनंदाची लहर उमटली. पासपोर्ट साईज फोटो हातात घेऊन त्याकडे पाहत तो आठवणीमध्ये बुडाला. तो फोटो इंदूचा होता. इंदू ही भरतची बालमैत्रीण होती. बालपणीची मैत्री तारुण्यात कधी प्रेमात बदलली हे त्यांनाही समजलं नव्हतं. भरतची आर्थिक परिस्थिती बेताची होती. यासाठी तो शहरातील एका गॅरेजवर कामासाठी राहिला होता आणि हळूहळू त्याने आपल्या परिश्रमाने स्वतःचे गॅरेज उघडले होते. इंदूशी लग्न करून शहरात स्थायिक होण्याचा त्याचा मानस होता. रखमाची तब्येत बरी झाली होती. पण त्या दिवशी दुपारी पाहिलेले ते दृश्य आठवले की तिच्या काळजाचे पाणी होत असे. तिने ती गोष्ट अद्याप कोणालाही सांगितली नव्हती. वाडीच्या माळावर आता विविध दुकाने सजणार होती. सर्कसवाल्याने तर तंबू ठोकण्यास आजच सुरुवात केली होती. शिवाय दसरू डोंबारी आपलं बिराड घेऊन हजर झाला होता. गावातील लहान मुलं जत्रेची होत असलेली तयारी पाहून खुश होती. तामू सरपंचाने कोंडीबा हलगीवाल्याला बोलावून दवंडी द्यायला सांगितले होते. कोंडीबा हलगीवर थाप मारत जत्रेची दवंडी देऊ लागला. तशी पोरं हलकीच्या तालावर नाचू लागली. रखमीचा आजा आबाजी तोंडातून बिडीचा धूर काढत सावळीवर बसला होता. त्याच्यासोबत गावातील काही वृद्ध व तरुण माणसे बसली होती. रंगुआर यंदा आरतीचा मान तुझा आहे. शुभ्राकडे जाऊन वाईचं बघून घे. त्या सैतानाचा कौल बघून ये. रंगू सावका जन्मजात भित्रा होता. रात्री पळसाकडे जायला सुद्धा तो घाबरायचा आणि इथं तर त्याला रात्री देवचाराला घास ठेवायचा होता. रंगू मनातून तसा घाबरलेला होता. पण उसने अवसान आणून तो म्हणाला, अरे आबा आजचं बघून घेतो. कुठून ही पिळा गावावर आली ते भैरवालाच माहीत. पण निवत चुकाया नको त्या सैतानाचा. त्याची भूक दांडगी आहे. पंडूसोबत काय घडलं ते बी इसराया नको. आबाने म्हणतात चावडीवर बसलेल्या लोकांचे भाव बदलले. रंगू होकार भरत घराकडे निघाला. धुराळा उडवत एसटीने गावात प्रवेश केला व चौकात येऊन चावडीजवळ येऊन थांबली. बसमध्ये तुडुंब गर्दी होती. जत्रेसाठी अनेक जण गावी परतले होते. कुरणवाडीतील बस थांब्यावर लोक एक एक करून उतरत होते. त्यात भरत सुद्धा होता. बसमधून उतरताच त्याने मोकळा श्वास घेतला आणि घराची वाट धरली. दिवस सरला होता. सूर्य मावळतीला जात होता. उद्या गावात भैरोबाची पालखी निघणार होती. इंदू भरत गावात आल्यामुळे भलतीच खुश होती. रखमा तिला भरतच्या नावाने चिडवत होती. दोघी मैत्रिणी गप्पा मारत रखमीच्या घरी बसल्या होत्या. उद्या काय साज शृंगार करायचा ठरवत होत्या. इंदूला अगदी नटून थटून पालखीत जायचं होतं. पालखीची तयारी जोरात सुरू होती. रंगू सावकाराची पावलं वरच्या आळीकडे वळली. शुभ्रा अंगणातील तुळशीला दिवा लावत होती. आपल्या कापणाऱ्या हाताने तिने काळी पेटवली आणि दिवा लावला. तिने रंगूला बसण्यासाठी सांगितलं. रंगू शुभ्राकडून सैतानाचा कौल जाणून घेण्यासाठी आला होता. शुभ्राने ज्वारीचे दाणे पसरले.
त्याच्या मधोमध कुंकवाने खून केली आणि त्यावर दिवा पेटवला. आपल्या कवड्याची माळ हातात घेऊन ती काहीतरी पुटपुटत होती. रंगू सावकाराला भीतीयुक्त उत्सुकता लागली होती. तो शुभ्राच्या चेहऱ्यावरील भाव टिपत होता. त्याची सैतानाला घास ठेवायची ही पहिलीच वेळ होती. शुभ्राचं पुटपुटणं चालूच होतं. मध्येच ती जांभई देई आणि दातावर दात आपटत होती. या वयातही शुभ्राचे मजबूत दात पाहून रंगूला आश्चर्य वाटलं. 5-10 मिनिटे हा प्रकार चालू होता. अखेर शुभ्राने डोळे उघडले. रंगू ते काय सांगते हे ऐकण्यासाठी अगदी कान टवकारून बसला होता. माय काय कौल दिला? शुभ्राने रंगूच्या चेहऱ्यावरील भीती पाहिली. रंगनाथा, देवचाराने एक सवत्या बोकडाचं मटण आणि तेलच्याचा घास मागितलाय. उद्या राज्याला त्याला घास ठेवून यावं लागल. प्रत्येक आवाजला त्याचा घास चुकाया नको. घास ठेवून मोरं बघत घरी यायचं. मागं फिरून बघायचं नाही. कसला बी आवाज आला तरी मागं बघायचं नाही. एवढं ध्यानात ठेव. त्याचा घास त्याला पोहोचल्या तुला भ्यायची गरज नाही. तो तुला काहीच करणार नाही. आणि ही विभूती जवळ राहू दे. पिंपळाकडे जाताना कपाळाला लाव. रंगूने होकार भरला आणि विभूतीची पुडी खिशात घालून तो घराकडे निघाला. पण तो आतून भेदरून गेला होता. घास नाही ठेवल्यास त्याचे परिणाम काय होतील हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. रात्री रंगूला झोप लागत नव्हती. तो या कुशीवरून त्या कुशीवर लोळत होता. डोळा लागायचा आणि मध्ये दचकून उठायचा. नको ते विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले. चित्र विचित्र स्वप्न पडू लागले. पहाटे केव्हा तरी त्याला झोप लागली. सूर्याची कोवळी किरणे कुरणवाडीवर पडली होती. टाळ मृदंगाच्या गजरात भैरवाची पालखी गावाला वळसा घालत होती. इंदू नखशिकात सजली होती. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, कानात लोंबणारे डोल, कपाळावर सजलेली चंद्रकोर, नाकामध्ये मोत्यांची नथ, डोळ्यांच्या कडा उजळणारे काजळ. गावाला वळसा घालून भैरवाची पालखी मंदिरामध्ये स्थिरावली आणि सुरू झाली कुरणवाडीची जत्रा. जत्रा 2 दिवस चालणार होती. भरतने इंदूला आज नदीकडे भेटण्यासाठी बोलावलं होतं. माळावर जत्रा भरल्याने गावातील बहुतेक लोक घरास कुलूप लावून जत्रेला गेले होते. दुपार टळली होती. ऊन कमी झालं होतं. इंदूची पावलं नदीकडे वळली होती. नदीजवळचा भाग झाडांनी वेढलेला होता आणि नदीच्या पलीकडे देवाराचे स्थान असल्याने तिकडे कोणी जात नसे. वातावरणात कमालीची शांतता होती. नदीजवळ चिटपाखरूही नव्हतं. इंदूच्या पायातील पैंजणांचा आवाज वातावरणातील शांतता भंग करीत होता. आजूबाजूला असणाऱ्या झुडपांनी तो पूर्ण भाग आच्छादलेला होता. इंदू आता नदीच्या जवळ आलेली होती. तिने हळुवार आवाजात हाक मारली, भरत. तिला कसलाच प्रतिसाद आला नाही. तिने परत आवाज दिला, पण कसलाही प्रतिसाद तिला जाणवला नाही. आता तिच्या मनातील भीती वाढू लागली होती. तेवढ्या जवळच्या झाडीतून तिला हालचाल जाणवली. तिचे काळीज वेगाने धडधडू लागले. ती तिथून पळण्याच्या तयारीतच होती, पण झाडीतून तिला कन्याचा विवळण्याचा आवाज आला. त्या दाट झुडपात कोणीतरी होतं, ज्याचा आवाज येत होता. सर्व प्रकार काय आहे हे इंदूच्या लक्षात येत नव्हते. तिने तिथून पळण्याचा निश्चय केला आणि ती मागे फिरली. इंदू, इंदू अशी इंदूला हाक ऐकू आली. आवाज ऐकून तिचे पाय जागीच थबकले. आवाज ओळखीचा होता. पुन्हा इंदू अशी हाक ऐकू आली. तिने ओळखलं. तो आवाज भरतचा होता. ती लगबगीने पुढे गेली आणि अवाक झाली. त्या दाट झुडपाच्या मागे भरत जमिनीवर पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. चेहऱ्यावर जखम झाली होती. इंदू त्याच्या जवळ गेली. भरत, अरे काय झालं? हे कसं झालं? इंदू, तू इथून पळ, असं तो म्हणू लागला. पण इंदू तिथून हलण्याच्या तयारीत नव्हती. भरतला अशा अवस्थेत सोडून जाणं तिला योग्य वाटत नव्हतं. भरत अतिशय घाबरला होता. भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. इंदूने त्याला आधार देऊन उठवलं आणि ते दोघे गावाच्या दिशेने निघाले. भरत बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याला काहीतरी सांगायचे होते, पण इंदूने त्याला अशा अवस्थेत आपल्या गावात जाणे महत्त्वाचे आहे असं सांगितलं. भरतचा खूप रक्तस्राव झाला होता. हळूहळू ते वेशीजवळ आले
गावातील बहुतेक लोक जत्रेत गेले होते. भरतचा मित्र रमन नुकताच जत्रेवरून घराकडे येत होता. त्याने भरतला या अवस्थेत पाहिलं. तो पळतच आला. भरतला आता ग्लानी येत होती आणि तो तिथेच बेहोश झाला. काही वेळातच तिथे गावातील काही लोक जमले आणि त्यांनी भरतला तात्काळ शहराकडे दवाखान्यात हलवलं. यमुनाबाईच्या भरतला नदीकडे सैतानानं घोळसलं अशी एकच बातमी गावात पसरली आणि चर्चेला उधाण आलं. बाया बापल्या भरतच्या घरी जमल्या. यमुनाबाईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. मळ बशिवलं त्या सैतानाचं. माझं लेकरू कालच आलं होतं आणि आज हे विपरीत घडलं. यमुनाबाई सैतानास कोसत होती. बायका तिला धीर देत होत्या. सावडी दामू सरपंच काही लोकांसोबत चर्चा करत होते. अरे पण नदीकडची जागा बरी नाही. ऐन जत्रेत तो तिकडे कशाला गेला होता? रंगू सावकार बोलला. गावातील भरतच्या काही मित्रांना त्याचं आणि इंदूचं प्रेम प्रकरण माहीत होतं. लोक विविध तर्क काढू लागले. इंदूचं नाव सुद्धा आता लोकांच्या चर्चेत येऊ लागलं. दिवस मावळतीकडे झुकला होता. इंदूला भरतची काळजी वाटत होती. आईनं खळसावून विचारल्यानंतर इंदूने आईला सर्व काही सांगितलं. रखमा इंदूच्या घरी आली होती. रखमा एकमेव होती जिला इंदू सर्व काही सांगू शकत होती. रखमा इंदूला धीर देत होती. इंदूला गाव काय म्हणेल याची पर्वा नव्हती. तिला फक्त भरतची काळजी लागली होती. भरतची ही अवस्था खरंच सैतानाने केली होती का की अन्य कोणीही केलं होतं? हा प्रश्न अनुत्तरित होता आणि तोच प्रश्न इंदूला भेडसावत होता. तिला नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचं होतं आणि तिला ते फक्त भरत सांगू शकत होता. भरत शहरातून कधी येईल याची ती वाट पाहत होती. नदीवर नेमकं काय घडलं हे कोणालाही माहीत नव्हतं. जो तो मनाचेच तर्क लावत होता. भरत गावात आल्यानंतर काय सांगेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. रंगू सावकाराच्या घरी बोकळाचं मटणाचं पातेलं चढलं होतं. मटण शिजत होतं. त्यानं बाबू धनगराकडून चांगला 25 किलोचा बोकळा आणला होता. त्याची बायको घरात तेलच्या करत होती. तेलच्याचा वास सगळ्या घरात पसरला होता. रंगू सावकार भरतसोबत जे घडलं त्यामुळे आतून हादरला होता. दामू सरपंच काही माणसांसोबत रंगूच्या घरी आले. सरपंचाला पाहून रंगूला आधार वाटला. अरे रंगू, म्या काय म्हणतो, आज घास धावायला तू एकटं जाणं बरं नाही. सोबत सकाराम आणि 2 माणसं घेऊन जा. रंगू सावकाराला जीवात जीव आल्यासारखा वाटला. सकाराम सुद्धा भरतच्या प्रकरणामुळे घाबरला होता. तो तयार होत नव्हता. पण सरपंचाने त्याला आग्रह केला आणि हातावर कोऱ्या करकरीत 4 नोटा टेकवल्या. तेव्हा सकाराम तयार झाला. सरकारी इस्पितळात भरतला आणलं गेलं होतं. तो आता शुद्धीत आला होता. डॉक्टरांनी त्याची जखम पाहिली, तपासणी केली. रमण आणि भरतचे 2 मित्र त्याच्या सोबत होते. जखम जास्त खोलवर नसल्यामुळे मेंदूला इजा झाली नव्हती. सगळ्यांना हायसं वाटलं. भारतला ती रात्र दवाखान्यातच काढावी लागणार होती. डॉक्टरांनी त्याला स्लाईन चढवणं सुरू केलं होतं. रमण दवाखान्यातच थांबला आणि बाकी सर्वजण गावात परतले. रात्रीचे 11 वाजून गेले होते. एक मोठा कंदील सकारामने हातात घेतला होता. रंगू व त्याच्यासोबत आणखी 2 माणसं निघाली होती. मटणाचं भगोनं आणि तेलचे घेऊन ते तयार झाले होते. सगळ्या गावाने आपले दरवाजे केव्हाच बंद केले होते. काही लोक झोपेच्या अधीन झाले होते तर काही जागीच होते. रंगू सावकाराची पावलं वेशीच्या बाहेर पडली. 3 माणसे सोबतीला असूनही रंगू सावकाराला घाम फुटत होता. 3 माणसं सोबतीला असूनही ही आपली अवस्था होत असेल तर आपण एकटे आलो असतो तर, या विचारानेच रंगूचे अंग थरारले. वातावरणात गूढ शांतता. फक्त पावलांचाच काय तो आवाज. पातेल्यातील मटणाचा व तेलव्यांचा वास सर्वांच्या नाकात शिरत होता. आता नदी जवळ आली होती. नदीजवळ दाट झाडी होती. नदीवरचा बंधारा ओलांडून त्यांना पुढे जायचं होतं. नदी जवळ आली तशी वातावरणातील थंडी वाढली. थंडगार हवा अंगाशी झोंबू लागली. सर्वांच्या मनात भीती दाटलेली होती पण कोणीच दाखवत नव्हतं. सरकारी दवाखान्यातील खोलीत भरतला झोप येत नव्हती. विचारांचा काहूर
त्याच्या डोक्यात मातलं होतं. आजचा प्रसंग त्याच्या जीवावर बेतताना राहिला होता. मनात त्याने भैरवाचे आभार मानले. धोका अजूनही टळला नव्हता हे त्याला माहीत होतं. नर्सने त्याचे सलाईन काढले. रात्रीचे 12 वाजले होते. इस्पितळातील मोजक्या असलेल्या काही खोल्यामधील पेशंट व सोबत्याचे नातेवाईक झोपेच्या स्वाधीन झाले होते. रमन सुद्धा आता त्याच्या बेडच्या शेजारी पेंगू लागला होता. त्यामुळे तोही चादर अंथरून तिथेच झोपला होता. दवाखान्यातील अन्य मोजके कर्मचारी ओपीडीत पेंगत होते. सुरक्षा रक्षक मेन गेटजवळ खुर्चीत बसला होता. तोच मागच्या कंपाऊंडवरून एक धिप्पाल देहाची आकृती उडी मारून आत शिरली. कानोसा घेत घेत ती आकृती मागच्या बाजूने आत शिरली. इकडे रंगू सावकार आपल्या सोबत्यांसह पिंपळाच्या झाडाजवळ आला होता. भव्य असं ते पिंपळाचे झाड त्या अंधारात एखादा सैतान आ वाजून बसावा तसे भेसूर भासत होते. कंदिलाच्या पिवळ्या जळदार प्रकाशात ते पुढे पुढे जात होते. ते आता झाडाच्या खाली पोहोचले होते. रंगूच्या अंगाला थरथरी सुटली होती. तो मनात भैरोबाचे नामस्मरण करत होता. सुब्राने दिलेला अंगारा त्याने सोबत आणला होता याची त्याला आठवण झाली आणि त्याला हायसं वाटलं. झाडाखाली गेल्यानंतर कोणीही कोणाशी काहीच बोलायचं नाही असं आधीच ठरलेलं होतं. तेवढ्यात रंगू सावकाराला पिंपळापासून काही अंतरावर 2 डोळे चमकले. ते पाहून त्याचं काळीज लटलटू लागलं आणि एकाएकी 8-10 अंधारात चमकणारे डोळे सर्वांना दिसू लागले. ठरल्याप्रमाणे कोणीही काहीच बोलत नव्हतं. भोकळाचं मटण आणि तेलच्या त्यांनी तिथे टेकवल्या. रंगून अंगाराची पुडी काढून हातात घेतली. लागलीच ते माघारी वळले आणि झपाझपा रस्ता कापू लागले. मागून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला व त्याचबरोबर लपलप कोणीतरी काही खात आहे असा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने सर्वांच्या काळजाची धडधड वाढली होती. सर्वांगास घाम फुटला होता. वेगाने चालत आता ते वेशीजवळ आले आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांच्या कानावर नदीपलीकडून कुत्र्यांच्या जोरजोरात भोकण्याचा आवाज येऊ लागला. मटणाच्या वासाने गावातील काही भटकी कुत्री दबक्या पावलांनी पिंपळाखाली पोहोचली होती व त्यांनी मटणावर ताव मारला होता. इकडे दवाखान्यात ती आकृती आता भरतच्या खोलीबाहेर आली होती. इकडे तिकडे पाहत कानोसा घेत होती. रमन बेड जवळच खाली झोपलेला होता. त्या आकृतीची सावली आता खोलीच्या मध्ये पडलेली होती. रमन पूर्णपणे झोपेच्या अधीन झाला होता. भरतलाही डोळा लागला होता. चोर पावलाने ती आकृती आतमध्ये आली. अंगावर लांबलचक काळी चादर पांघरलेल्या त्या व्यक्तीने धारदार सुरा बाहेर काढला. पूर्ण ताकदीने त्याने बेडवर झोपलेल्या भरतवर वार केला. पण त्यापूर्वीच रमनने त्या व्यक्तीवर जोरदार वार केला. त्यामुळे त्याचा वार चुकला. झालेल्या आवाजाने भरत खळबळून जागा झाला. मजबूत शरीर यष्टी असलेल्या त्या धिप्पाल देहाच्या व्यक्तीवर त्या लाथीचा जास्त परिणाम झाला नाही. त्याने चिडून रमनवर सुरीने हल्ला केला. वार चुकवण्याच्या प्रयत्नात रमनच्या उजव्या दांडावर जबरदस्त घाव झाला. रमन खाली कोसळला. अशाही अवस्थेत रमनने त्या व्यक्तीच्या पायाला घट्ट पकडले. तो व्यक्ती आता चिडला होता. लांबलचक सूर्याने तो रमनवर दुसरा वार करणार. तोच स्लाईनच्या लोखंडी स्टँडचा जबरदस्त वार त्याच्या डोक्यात झाला आणि रक्ताची धार निघाली. झालेल्या वाराने तो तिथेच कोसळला. वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक व आसपासचे रुग्णांचे नातेवाईक सुद्धा तिथे हजर झाले. लाईटच्या प्रकाशात जेव्हा रमनने त्या इसमाचा चेहरा पाहिला तेव्हा तो थक्क झाला. आश्चर्याचा मोठा धक्का त्याला बसला. तो खाली पडलेला व्यक्ती रकमाचा आजा आबाजी होता. भरत मात्र विजय मुद्रेने त्याच्याकडे बघत थांबला होता. भरतच्या चेहऱ्यावरील न बदललेले भाव पाहून रमनला आश्चर्य वाटलं. तो काही बोलणार एवढ्यात भरत म्हणाला, रमन, देवाचार सैतान बनून गावाला वेड्यात काढणारा हाच तो माणसाच्या रूपात दडलेला सैतान ज्याला मी ओळखले होते. इंदूला भेटण्यासाठी जेव्हा मी नदीकडे गेलो होतो तेव्हा मला झाडीत कोणीतरी काही खात असल्याचा आवाज आला. मी दबक्या पावलाने लपून पाहिलं तेव्हा कोणीतरी चादरखाली मान घालून बसलेलं होतं आणि काहीतरी खात होतं. लोक ज्या सैतानाविषयी बोलतात
तो हाच असेल असं वाटलं आणि मी खूप घाबरलो. त्याच्या पुढ्यात असलेलं कोंबडं तो कच्चा खात होता आणि पत्रावळीवरील अंडी आणि पिवळा भात खात होता. माझं अंग थरथरू लागलं आणि याने वर पाहिलं आणि या माणसातल्या सैतानाचा चेहरा पाहिला. मी पळण्याच्या तयारीत होतो, पण याने मला पकडले आणि अर्धमेलं केलं. एवढंच काय, पंडू सुताराला सुद्धा याच हैवानाने मारलं होतं. पंडूला मारून त्याने याचं नदीत फेकलं होतं. आता तुझी हीच गत करतो असे म्हणून त्याने माझ्या डोक्यात काठीने प्रहार केला आणि माझा अंत झाला असं याला वाटलं. इंदू येत असल्याचं पाहून तो तिथून पळाला. पण जेव्हा मी जिवंत आहे हे जेव्हा याला समजलं, तेव्हा आपलं गुपित उघडं पडू नये म्हणून हा मला मारण्यासाठी इथपर्यंत आला. याचं हे कांड मी सकाळ होताच पोलिसांसमोर उघडा करणारच होतो. थोड्याच वेळात पोलिसांची गाडी घटनास्थळी हजर झाली आणि त्यांनी आबाजीला बेड्या ठोकल्या आणि भरत आणि रमनला सकाळी पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगून पोलीस आबाजीला घेऊन गेले. पोलिसांसमोर आबाजी पोपटासारखा बोलू लागला. आबाजीने दिलेला कबूलनामा पाहून पोलीसही चक्रावले. आबाजीची भूक लहानपणापासूनच दांडगी होती. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याची भूक भागायची नाही. लोकांनी टाकलेला उतारा त्याने 1-2 वेळा घाबरत घाबरत खाल्ला होता, पण नंतर त्याची भीती मेली होती. तो गावातील उतरून टाकलेले नारळ, भात, तेलच्या अंडी खाऊ लागला आणि एके दिवशी मांसाची त्याला चटक लागली. त्याला मांस इतके आवडू लागले की त्याविना त्याची भूक भागत नसे. मटणासाठी तो आता कोणत्याही थराला जायला तयार होता. यानेच 25 वर्षापूर्वी गावात देवाच्या रसल्याची अफवा पसरवली आणि दर अमावस्येला मटणावर ताव मारू लागला. अधूनमधून सुद्धा लोक उतारा टाकायचे. पंडू सुताराने नैवेद्य चुकवला नव्हता, तर याला उतारा खाताने त्याने रंगेहात पकडले होते. त्यामुळे त्याने पंडूला मारले आणि त्याचं प्रेत नदीत फेकलं आणि पंडूने घात चुकवला म्हणून अफवा सोडली. दुसऱ्या दिवशी पोलिसांची गाडी गावात पोहोचली आणि आबाजीला चावडीवर सर्वांच्या समक्ष आणलं. तेव्हा संपूर्ण गावासमोर त्यानं आपणच सैतान बनून गावाला फसवत असल्याचं सांगितलं. भरत आणि रमनच्या धाडसामुळे गावातील लोकांच्या मानगुटीवर बसलेलं देवाच्या नावाचं भूत कायमचं संपलं होतं. दामू सरपंचांनी रमन आणि भरतचा भव्य सत्कार केला आणि अर्थातच इंदू आणि भरतचा विवाह धूमधडाक्यात पार पडला. गाव पुन्हा सुखानं नांदू लागलं. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.